नमस्कार, मी इंदिरा. ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत. मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी नावात समजतं की ती मूळ अमेरिकेची आहे. अमेरिका खंडातल्या उष्णकटिबंध भागातली 2016 मध्ये नायजेरिया आणि मध्य आफ्रिकेत आढळली आणि 2018 मध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये मका पिकावर लष्करी अळीची नोंद झाली आणि अगदी कमी वेळात ती देशातल्या विविध भागांमध्ये पोहोचली. याची 4 कारणं. या किडीचे पतंग म्हणजेच प्रौढ अवस्था एका रात्रीत जवळपास 100 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात आणि दुसरं कारण मादी एका वेळी शेकडो अंडी घालते. तिसरं कारण मका अळीसाठीच अनुकूल हवामान आणि सतत मक्याचं उत्पादन घेणं या कारणांमुळे कमी वेळात या किडीने देशभरात हैदोस घातला. फक्त मकाच नाही तर ज्वारी, भात, बाजरी, गहू, ऊस आणि भाजीपाला पिकांवरही ती आक्रमण करते. त्यामुळे येतो महत्त्वाचा प्रश्न, या अळीवर नियंत्रण कसं करायचं ते. त्याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकावर झालाय किंवा होतो आहे हे ओळखण्यासाठी आधी आपल्याला कीड समजून घ्यावी लागेल. ही कीड पानांच्या खालच्या बाजूला पुंजक्याने अंडी घालते. एका पुंजक्यामध्ये साधारणतः 100 ते 200 अंडी असतात आणि एक मादी तिच्या आयुष्यात जवळपास 1500 ते 2000 अंडी घालू शकते. ही अंडी लगेच 2 ते 3 दिवसात उबतात आणि त्यातून अळ्या बाहेर पडतात आणि अळीची अवस्था ही जवळपास 14 ते 15 दिवसात पूर्ण होते आणि याच काळात ती पिकावर हल्ला करते. आता हल्ला करते म्हणजे नेमकी काय करते, तर नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पानांचा हिरवा पापुद्रा खरवडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. पुढच्या अवस्थेत अळ्या पानांना छिद्रे पाडून खातात, तर मोठ्या अळ्या पानाच्या पोंग्यात राहून त्यांचा फडशा पाडतात. त्यामुळे पानं उघडल्यानंतर एका रेषेत समान छिद्र दिसतात आणि हेच किडीचे प्रमुख लक्षण आहे. शिवाय पानांवर लाकडाच्या भुशासारखी किडीची विष्ठा दिसते. पण हा प्रादुर्भाव वाढला तर पानांच्या केवळ शिरा शिल्लक राहतात आणि पीक फाटल्यासारखं दिसतं. याशिवाय ही अळी कणसामध्ये घुसून त्यावरही हल्ला करते आणि पिकाचं मोठं नुकसान करते. त्यामुळे आता मुद्दा येतो नियंत्रणाचा. आणि आधी पाहिलं तसं किडीचे मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालते. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत नियमितपणे पिकाचं निरीक्षण करायचे आणि अशी अंडी पुंज दिसले की ते तिथेच नष्ट करून टाकायचे आहेत. त्यामुळे अळीची संख्या आटोक्यात राहते. शेतात एकरी 10 पक्षी थांबे उभारायचे. त्यामुळे काय होतं तर पक्षी अळ्यांना खेचून खातात, त्यांची संख्या कमी होते. याशिवाय एक प्रकाश सापळा उभारायचा आहे. प्रकाश सापळ्यांमुळे पतंगाचं नियंत्रण करता येतं. त्यामुळे पतंगांच्या निरीक्षणासाठी एकरी 5 तर नियंत्रणासाठी 15 कामगंध सापळे लावायचे. या प्रत्येक कामगंध सापळ्यामध्ये सरासरी 3 नर पतंग आढळले तर आपल्याला किडीवर आळा घालण्यासाठी उपाययोजना राबवायच्या आहेत. जसं जैविक बुरशीनाशकांमध्ये मेटारायझिम रिलाई किंवा मेटारायझिम ॲनिसोली यांची 1.15% विद्राव्य पावडरची म्हणजेच 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे. पण जर प्रादुर्भाव इतका वाढला की आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं तर आपल्याला रासायनिक फवारणी करावी लागेल. पण हा प्रादुर्भाव वाढला आहे हे आपण कसं ओळखायचं, तर रोप अवस्था ते सुरुवातीची पोंग अवस्था, उगवणीनंतर 2 आठवड्यापर्यंत सलग 3 दिवस 3 नर पतंग प्रति सापळा किंवा 5% झाडं जर प्रादुर्भावग्रस्त दिसत असतील तर, किंवा मध्य पोंगा अवस्थेत उगवणीनंतर 2 ते 4 आठवड्यात 5 ते 10% झाडांवर प्रादुर्भाव दिसत असेल तर आपल्याला रासायनिक फवारणी करायची आहे. रासायनिक कीटकनाशकांमध्ये स्पिनेटोरॉम 11.17% SC हे 0.5 मिलीलिटर किंवा बोफ्लॅनिलाइड 20% SC हे 0.25 मिलीलिटर किंवा क्लोरअँट्रानिलिप्रोल 18.50% SC 0.4 मिलीलिटर किंवा आयसोसायलोसेराम 18.1% SC 0.6 मिलीलिटर किंवा टेट्रानिलिप्रोल 18.18% SC 0.5 मिलीलिटर किंवा क्लोरअँट्रानिलिप्रोल 9.30% अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.60% ZC हे संयुक्त कीटकनाशक 0.5 मिलीलिटर किंवा क्लोरअँट्रानिलिप्रोल 10% अधिक नोव्हॅलुरॉन 20% SC या संयुक्त कीटकनाशकाची 0.6 मिलीलिटर किंवा सायअँट्रानिलिप्रोल 16.9% अधिक ल्युफेन्युरॉन 16.9% SC 0.3 मिलीलिटर किंवा एमामेक्टिन बेन्झोएट 5% अधिक ल्युफेन्युरॉन 40% WG या संयुक्त कीटकनाशकाची 0.16 ग्रॅम किंवा नोव्हॅलुरॉन 5.25% अधिक एमामेक्टिन बेन्झोएट 0.9% SC
3 मिलीलिटर किंवा क्लोर अँट्रा निलिप्रोल 6.5% अधिक ल्युफेन्युरॉन 5% अधिक एमामेक्टिन बेन्झोएट 2% SC या संयुक्त कीटकनाशकाचं 1.5 मिलीलिटर यापैकी कोणतीही एक फवारणी प्रति लिटर पाण्यात मिसळून करायची आहे. फक्त लक्षात असू द्या, लष्करी अळी पोंग्यांमध्ये शिरून पिकाचं नुकसान करते. त्यामुळे फवारणी फक्त वरवर न करता ती व्यवस्थित पोंग्यांमध्ये करावी. शिवाय सुरुवातीला फार शक्तिशाली फवारण्या टाळायच्या आहेत. दुसऱ्या तिसऱ्या फवारणीच्या वेळेला सर्वात शक्तिशाली कीटकनाशक वापरायचं आहे. फक्त लक्षात असू द्या, चारा पिकावर ही फवारणी करायची नाहीये. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील PhD स्कॉलर रवींद्र पालकर यांनी दिली आहे. अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.